रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने स्वागत समारंभ संपन्न करण्यात आला। या कामी महाराष्ट्र कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे तसेच जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, विभागीय अध्यक्ष विलास खोपडे, विभागीय सचिव आर.व्ही. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेमध्ये ई-टॅग संघटनेचे काही कार्यकर्ते या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेत कार्यरत झाले। या ई-टॅग संघटनेचे राज्य सचिव करीम खतीब, माजी आगार सचिव बाळाराम जोशी तसेच शिवसेनेचे सचिन मोहिते अशा अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेत प्रवेश केला। या संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व दिग्गज मंडळींना व संघटनेत प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यातच अनेक मान्यवरांची भाषणे झाली। एसटीचे ड्रायव्हर व कंडक्टर, खास करून महिला वर्ग यांनी आपापल्या परीने होणारा अन्याय आजच्या कार्यक्रमात मांडण्यात आले। तसेच भविष्यात सरकारने 4,849 रुपये कोटी वाटप पूर्ण न झाल्यास संघर्ष अजून तीव्र करू असे बोलण्यात आले। या कामी रोहाचे आगार सचिव गणेश शेलार, रोहा आगार अध्यक्ष अजिमभाई धनसे, उपविभागीय अध्यक्ष सूर्यकांत एरुणकर अशा अनेक स्टाफ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, हम सब 1190 ग्रेड पे 1190 ग्रेड पे हम सब खरं तर ही शिवशाही नावाची सवत आमच्या एसटी महामंडळामध्ये आलेली आहे। ज्या मूळ मुद्द्यावरती एसटी महामंडळ प्रशासन टिकून आहे, महामंडळावरती विश्वास लोकांचा आहे की सुरक्षित प्रवास देणारी माणसं म्हणून आम्हाला ओळखलं जातं आणि म्हणून लालपरीच्या ॲक्सिडेंटचा रेशो हा अत्यंत कमी। त्याचं कारण असं आहे की एसटीच्या ड्रायव्हर लोकांना आम्ही खूप कठोर परिश्रम घेऊन ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग दिल्यानंतरच ते रापसेवेत येतात। मात्र शिवशाहीमध्ये खाजगी चालक असल्यामुळं ते चालक कुठं शिकलेत, कुठं ट्रेनिंग घेतलं आहे, त्यांनी क्लिनरकी केली का ते ड्रायव्हरच नाही आहेत, अशा प्रकारचं वातावरण आहे। दररोज खूप अपघात घडतात। एका वर्षामध्ये 230 अपघात घडलेत। यामध्ये एका चालकाने अपघात केला, त्या ड्रायव्हरकडं साधं बस चालवण्याचं लायसन्स नव्हतं, बॅच नव्हता, तर ते 3 व्हीलर चालवण्याचं लायसन्स होतं। एवढ्या वाईट परिस्थितीला एसटी कामगारांना सामोरं जावं लागतं आणि जनमानसामध्ये आमच्या एसटीची प्रतिमा खराब होती आणि म्हणून एसटी कामगार संघटनेचा या बसला विरोध आहे। शिवशाही असावी पण ती आमच्या स्वतःच्या मालकीची असावी, एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर्स त्याच्यावरती काम करावेत अशी मागणी आणि भूमिका संघटनेची आहे। शासनाला मी सांगू इच्छिते की आता जे तुम्ही जे ड्रेस कोड दिलेत ना, ते आम्हाला म्हणजे महिलांना कोणालाही ते म्हणजे पसंत नाही आहेत आणि आम्हाला ते नको पण आहेत। कसं आम्हाला ड्रेस कोड जो तुम्ही द्याल ना, खाकी कलर पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। कारण खाकी आहे तर शान आहे, खाकीमध्येच आम्हाला ओळखलं जातं आहे। कारण आताचा जो ड्रेस कोड आहे ना, नॉर्मली सगळ्या कॉलेज आणि शाळेच्या मुलींना तसं आहे, आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळी अजिबात दिसत नाही। ते म्हणजे ते आमच्या बसमध्ये जर चढतं आम्ही त्यांच्यापैकीच एक दिसतो। एक कंडक्टर किंवा एक वाहक म्हणून जी आमची इमेज आहे ती आम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळी हवी आणि जो आमचा खाकी आहे आम्हाला त्याच्यावरच अभिमान आहे। असं मला वाटतं की आम्हाला खाकी हा ड्रेसच मिळावा। दोन्ही आमच्या सहकाऱ्यांच्याबद्दल त्यांचे रेस्टरूम्स सुविधामुक्त असले पाहिजेत। सर्व तऱ्हेच्या त्रुटी तिथं होता कामा नये। नाईट आउटला गेल्यावर सुद्धा तिथल्या गावांनी सोयी व्यवस्था केली पाहिजे। याची चर्चा टॉप लेवलच्या मॅनेजमेंटमध्ये आम्ही केली आणि ते देण्याचा निर्णयसुद्धा झाला, पण प्रत्यक्ष काही ठिकाणं राबलं जात नाही। ते आता आम्ही पाठपुरावा करतो आणि आवश्यक असलं त्याचं आंदोलनही करू। नाही, सध्याच्या स्थितीमध्ये परिवहन मंत्री तथा अध्यक्ष यांनी जे अप्रत्यक्ष खाजगीकरण चाललं आहे त्याला आमचा विरोध आहे। म्हणजे विशेषतः मगाशी आपण शिवशाहीचं काढलं, स्वच्छतेचं सुद्धा 100 कोटीचं काम असताना 446 कोटी, ड्रेस कोड 20 कोटीचं असताना 80 कोटी। एक प्रकार एसटीचं अप्रत्यक्ष खाजगीकरण आहे, कंत्राटीकरण आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकार एक बिल आणून एसटी आणि प्रायव्हेट यांना समान ट्रीटमेंट देणार आहे। त्यामुळं प्रवासी वाहतुकीचं फार मोठं प्रवासींच्या दृष्टीने गैरसोय होईल, त्यासाठी सुद्धा संघटना आंदोलनात्मक पवित्र्यात आहे। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा।